मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, नाशिकनं साथ न दिल्याची व्यक्त ही खंत. आमच्याकडे पोरं खूप आहेत, दत्तक घ्यावी लागत नाहीत. निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाईट वाटतंय. उद्धव ठाकरेंचे भाजपला नाशकातील सभेत टोले. तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग हिंदुत्वावर बोला. नाशकातील सभेत उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले. आज दोन्ही राष्ट्रवादी पुण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार. सुप्रिया सुळे, अजित पवार एकाच मंचावर येणार. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधारांचाही समावेश. मुंबईकर विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार. भाजपच्या 50 खोक्यांच्या घोषणेला शिंदेंचं प्रत्युत्तर. महायुतीचा मुंबईचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करणार. फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत होणार प्रकाशन. अंबरनाथमध्ये शिवसेनेचा भाजपला झटका. राष्ट्रवादीला सोबत घेणार. श्रीकांत शिंदेंचं धक्कातंत्र. रवींद्र चव्हाणांना धोबीपछाड. ठाण्यात मुस्लिम बहुल भागात भाजपचा प्रचार. प्रचारात मुसलमानांची हजेरी. निरंजन डावकर यांनी मुसलमानांशी साधला संवाद. मुंबई भाजपकडून बंडखोरी करण्याचं निलंबन. भाजपकडून 24 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन. अखंड हरिनाम सप्ताहात मंडप कोसळून दुर्घटना. परभणीच्या मरगळवाडी येथील घटना. मंडप कोसळल्यानं 12 भाविक जखमी. पश्चिम रेल्वेच्या आज 250हून अधिक लोकल रद्द. 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गडांतर. शिक्षकांच्या मागणीसाठी भंडारात शाळा बंद आंदोलन. शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांचा संताप. स्थायी शिक्षक मिळेपर्यंत पेंडाल उभारून पर्यायी व्यवस्था. ठाण्यातील खोट्या गुन्ह्यात फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न. माजी पोलीस महासंचालक पांडे यांच्यासह 3 गुन्हा दाखल करण्याची शिफारस. सोलापूरच्या सभेतून असदुद्दीन ओवैसींचं अजित पवारांना खुलं आव्हान. म्हणाले, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून 3 मिनिटात अजित पवारांना गप्प करेन आणि परत पाठवेन. ईडी छाप्यांच्या ठिकाणी ममता बॅनर्जींकडून पुरावे ताब्यात. ईडी अधिकाऱ्यांनी लावले गंभीर आरोप. व्यापार करारावरून संपर्कवाद. मोदींनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा अमेरिकेचा दावा. भारताकडूनही इन्कार. विश्वासू देशांनाच बरोबर घेणार. गाझामध्ये सैन्य पाठवण्यावरून इस्रायलनं पाकिस्तानला झिडकारलं. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचं पुन्हा आयसीसीला पत्र. सुरक्षेचं कारण देत भारताबाहेर सामने हलवण्याची केली मागणी.